सर्वच महामानवांना मी या निमित्तानं अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थानं मला आशीर्वाद द्यायला आलेले या देशाचे दिग्गज नेते, एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, ज्यांनी संपूर्ण देशाला राष्ट्रीय महामार्गामध्ये विणलं। ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी असे रस्ते केले की त्या ठिकाणी चॉपर उतरेल, लढाऊ विमान उतरतील। अशा महान नेत्याचं या भागाचा आमदार म्हणून तुमच्या सगळ्याच्या साक्षीने टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। आज काय योग आहे बघा, आज वार सोमवार आहे। देवादिदेव महादेवाचा वार आहे। मी साहेबांना विनंती केली होती की 10 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यान कुठली तरी एक तारीख द्या, आणि साहेबांनी बरोबर 10 तारीख दिली। योगायोगाने सोमवार। या कारखान्याचं नाव पूर्वी किल्लारी नाव होतं साहेब, आता निळकंठेश्वर नाव केलेलं आहे, महादेवाचं नाव दिलेलं आहे। या कारखान्याला असं म्हणतात कोणी मालक नव्हता, आता मालक निळकंठेश्वर मालक आहे, आपण नाही, 7-12 निळकंठेश्वर नावाने आहे। अशा निळकंठेश्वर या भागातलं ग्रामदैवत, या भागातलं जाज्वल्य दैवत, नवसाला पाहणारा महादेव, एक काळी राम स्वतः प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर असं आख्यायिक आहे। त्या निळकंठेश्वराला मी साष्टांग दंडवत अर्पण करतो। खरं तर शासकीय प्रोटोकॉलमुळे मी मान्यवरांची माफी मागेल काही जणांची, की शासकीय कार्यक्रम आहे त्याचा प्रोटोकॉल असल्यामुळे काही जणांना आम्हाला चेअर देता आलं नसेल, काही जणांचं नाव प्रतिरोध टाकता आलं नसेल पत्रिकेवर, काही जणांची नावं महागपुढी झाली असतील। शेवटी कलेक्टरने जे अप्रूव्ह करून दिले आपण तेच नावं टाकलेली आहेत। काही जणांना मोर येता आलं नाही। आता अनेक जण आमचे चांगले चांगले पदाधिकारी खाली बसलेत, त्यांना वरती येता आलं नाही। सगळ्यांची माफी मागतो आणि निळकंठेश्वराला वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो। आपण माननीय नितीनजी साहेब, आपण बरोबर 1 वर्षापूर्वी या ठिकाणी आले होते। 12 नोव्हेंबरला याच हेलिपॅडवर तुम्ही उतरले होते। त्यावेळेस आपण मला निवडणुकीत आशीर्वाद द्यायला आला होता, आज मला कारखानदार म्हणून आशीर्वाद द्यायला आला। आणि त्याही वेळेस खऱ्या अर्थाने एक वेगळं माहोल होतं। हा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकत होता का काय असं नितीनजींना वाटलं, आणि नितीनजी अर्जुन म्हणून धावून मला काढायला बाहेर आले त्यावेळेस। आणि आज मी तुझ्या पाठीशी आहे हे तुम्हाला सांगायला खास या ठिकाणी आलेले आहे। जेव्हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळेस नेते माननीय देवेंद्रजी असतील, माननीय नितीनजी असतील, तेवढ्या ताकदीनं मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत। त्यामुळे मी माननीय नितीनजींचं मी मनातून आभार मानतो। या मतदारसंघाचा आमदार म्हणून जनतेच्या वतीनं आभार मानतो। कारण हा कारखाना साहेब 1-2 अपवाद वगळता गेली 15 वर्ष बंद होता। माननीय पाटील साहेबांनी, बसवराजजींनी चालू करायचा प्रयत्न केला, 1 वर्ष चालवला, पण दुष्काळ पडला, त्यामुळे त्यांना ते परवडलं नाही। साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांनी आमदार असताना, नंतर बंद आला। पण नंतर ज्यावेळेस आपलं एकनाथजी शिंदे साहेबांचं देवेंद्रजी सरकार आलं त्यावेळेस आपण हा कारखाना शासनाकडून चालवायचा प्रयत्न केला। आणि 2 अधिकारी त्यावेळेस प्रवीण फडणवीस, ज्याचा आपण स्वागत केलं, सत्कार केला, आणि आमचे नायकवाडी साहेब, या दोघांना घेऊन आम्ही कारखाना चालू केला। पहिल्या वर्षी 66,000 गाळप झालं, दुसऱ्या वर्षी करू शकलं नाही, नोकेन झालं, आणि आपण एक्सपान्शनचं काम चालू केलं। पण या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं हे पूर्ण कामामध्ये हे काम करत असताना मी मनातून आभार मानेन या देशाचे कणखर गृहमंत्री, सहकार मंत्री
माननीय अमितभाई शाह यांनी NCDCच्या माध्यमातून 73 कोटी रुपये आपल्याला दिले. खरं तर हा कारखाना पूर्णपणे मॉर्गेज आहे, इंच ना इंच जमीन मॉर्गेज आहे, प्रॉपर्टी मॉर्गेज आहे, सगळं मॉर्गेज आहे, NPA मध्ये गेलेलं अकाउंट आहे, कुणीही पैसे देत नव्हतं. पण माननीय देवेंद्रजींनी अमितभाईंना सांगून या कारखान्याला 73 कोटी रुपये दिले आणि सरकार आपलं आल्यानंतर भाग भांडवल म्हणून आपल्याला 18 कोटी रुपये सरकारने दिले. पण तुम्हाला माहिती आहे किती नियम क्लिष्ट आहेत NCDCचे. एवढा पैसा इथंच खर्चावा, इथं एवढा पैसा इथंच खर्चावा, एवढा पैसा इथंच खर्चावा. पण मी विशेष आभार मानेल माझे मित्रमंडळी असतील, माननीय देवेंद्रजींचे असतील, अनेकांनी हँडलोन मला या निमित्तानं दिलं. जवळपास 35 कोटी रुपये आपण बाहेरून गोळा केले. कोणाकडून 50 लाख, कोणाकडून 1 कोटी, कोणाकडून 2 कोटी. शेवटी NCDCच्या बाहेर जाता येत नाही नियमाच्या बाहेर, म्हणून हा इतरत्र पैसा आणला. NCDCचा पैसा, राज्याचा पैसा, काय शेअर कॅपिटल, आणि या माध्यमातून आज हा कारखाना 1250 TCD पासून 2500 TCD पर्यंत आलेला आहे. मी आभार मानला आणखी VSIचं. महासंचालक कडू पाटील असतील, चांदगोडे असतील, के गंगाधर असतील, शास्त्री असतील, रवी टकले असतील, राहुल पाटील असतील, त्यांनी खूप सहकार्य या निमित्तानं केलं. आणि विशेष आभार मानेल मी ते बीबी ठोंबरे साहेबांचं. टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्या ठोंबरे साहेबांचं. आज त्यांनी स्वतःचा कारखाना असल्यासारखं भाषाबाई त्यांनी मला 5 वेळेस येऊन बैठका घेतल्या, 4 तास. मला काय कळतच नाही, मला साखर खायची माहित होतं फक्त, मला कारखाना कसला माहित नव्हतं. हा कारखाना घेतला आणि खऱ्या अर्थानं मला जर पाठबळ दिलं असेल तर बीबी ठोंबरे साहेबांनी दिलं, म्हणून त्यांचंही मनातून या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं आभार मानणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आमचे फडणवीस असतील, आमचे नायकवाडे असतील, त्यांनी खूप प्रयत्न केले. नंतर सम्राट जाधव आले, त्यांनी प्रयत्न केले. मागील वर्षी नोकरमेळ चालू करता आले नाही आपल्याला, पण यावेळेस आपण क्षमता वाढ केलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो, अजून 2 वर्षांनी आपण 5000 चालू एवढी ताकद करून ठेवलेली आहे मध्ये. आता मशिनरी जी आणली आहे किंवा जे आपण सिव्हिल वर्क करून ठेवलेलं आहे, हे 5000ची कॅपॅसिटी पुढे केली आपण तरी चालेल एवढं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे साहेबांनी सांगितलं बॉयलर बदलून घे म्हणून, ते आपण येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच करणार आहेत. खूप मेहनत सगळ्यांची आहे ह्या कारखान्याला. हा एवढा उभा राहिला नाही आहे, हे मोठी वर्क आहे. आमचे सगळ्याचं अभिनंदन करावं लागेल. आमचे HOD आहेत, त्यांनी सत्काराला कोणी आलं नाही खरं तर, पण सगळ्या HODनी मनातून मागच्या साहेब असं झालं, एक दिवशी अभिजित पाटीलला बोलवलं होतं आपण. अभिजित पाटील कारखानदार आहेत, आमदार आहे, माझे मित्र आहेत. मी त्यांना बोलवलं होतं दाखवायला. त्यांनी म्हणले पुन्हा येऊन मला तुझा कारखाना जानेवारी एंड फेब्रुवारी चालू होईल अशी परिस्थिती आहे. मी एवढं घाबरून गेलो, माझ्या पायाखाली वाळू घसरली, मला झोप येईना. श्रावण महिना होता. मग श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी रात्रभर झोपलो नाही. रात्री मी रविवारी सोमवारी उठलो, सकाळ सकाळी डायरेक्ट निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आलो. आणि निळकंठेश्वराला म्हणलं बाबा माझं तर प्रयत्न थकलो मी आता करून, आता ही तुझी जबाबदारी आहे, चालू करायचं का काय करायचं तूच ठरव. आणि मी सांगितलं निळकंठेश्वराला, हा जर चालू झाला वेळेमध्ये तर हे महादेवा या कारखान्यापासून तुझ्यापर्यंत मी दंडवट घालत येतो. आता साखरेचं पोतं पहिलं बाहेर निघालं की साखरेचं पोतं घेऊन महादेवाला पहिलं ठेवून दंडवट घालत जाणार आणि पहिलं ठेवून मग पुन्हा बाकीचं. शेवटी ताकद आहे, अध्यात्मामध्ये ताकद आहे. काय जादू झाली. नवस बोलल्यानंतर 8 दिवसामध्ये असा कार्यक्रम झाला. एक मला ठोंबरे साहेब भेटले एका कार्यक्रमामध्ये, आम्ही 2 जण, आणि मी विषय नाही काढला, ह्यांनीच विषय काढला काय चाललं कारखान्याचा अभिमन्यू. कारण त्यांनी सल्ला दिला मला, ह्या भांगडीत पडू नको, हे जळण झालेलं आहे, भंगार झालेला आहे, विकून टाक. मी म्हणलो साहेब तुम्ही या, आता मी हात घातलाय, आता तुट नका वर पडून का निघा, कसा का निघा, करायचं आपल्याला. आणि त्या दिवशी ठोंबरे साहेब आल्यानंतर जी गती आली ती आज कारखाना चालू होतोय, याचं मोठं श्रेय बीबी ठोंबरे साहेबांना जात आहे. या वर्षी आपण
4 लाख गाळपाचा उद्देश ठेवलेला साहेब. ऊस खूप आहे आमच्याकडे. सगळे कारखाने आपल्या कॅपॅसिटीने चालले तरी सरत नाही. इकडं भैयाचा कारखाना, मारुती महाराज आहे, इकडं आपला आहे, इकडं आमच्या सुरेशदाजीचा आहे. सगळे जरी चालले कॅपॅसिटीनं तरी ऊस सरत नाही, एवढा ऊस आहे. म्हणून या वर्षीचा मला संभाजी भैया म्हणले भाव काय देणार आहोत तुम्ही सांगा. मी म्हणलं भाव आमच्या शेजारी जेवढा भाव मिळेल तेवढा भाव आपण देऊन टाकू, काय अडचण आहे त्यात. आपण जिल्ह्यातल्या आमचा जो कारखाना आहे मतदारसंघातला, जो मारुती महाराज आहे, त्यांनी 3000 भाव केला आहे. 3011 रुपये आपण पण भाव त्यांनी दिला तेवढा, काही फरक करणार नाही आपण त्याच्यामध्ये. त्यामुळे या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. आजच्यासारखा आनंद कधीच होऊ शकत नाही. कारण जे स्वप्न बघितलं होतं हा कारखाना चालू करायचं, कालपर्यंत कोणाला वाटत नव्हतं चालू होईल म्हणून. पाटील साहेब बरोबर आहे. संताजीराव अण्णा तुम्ही आलात, तुम्हाला मुद्दाम बोलवलं इथं, तुम्ही जुने डायरेक्टर आहेत इथले. सगळ्यांना वाटत होतं कारखाना चालू होऊच शकत नाही. त्रास झाला, खूप छळ झाला, माझा त्रास झाला. काय सांगू, खाजगी सांगतो पुन्हा. कारण कृत्रिम संकट आली, काय आणली गेली, पण आम्ही डगमगलो नाही. कारण आमच्याकडं देव आणि देवेंद्रचा आशीर्वाद मला आहे. आणि मी आवर्जून उल्लेख करेल मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी. आणि मुख्यमंत्र्याचं मोठं मन पण बघा. खरं तर हा कारखानाचं सगळं श्रेय देवेंद्रजींचं आहे उभा करण्याचं. मी त्या साहेबाकडे गेलो, म्हणलं भाऊ तुम्ही सगळं केलंय तर आता तुम्ही यावं लागतं उद्घाटनाला मुळी टाकायला. तर साहेब म्हणले तुला माणूस सांगू का चांगला परफेक्ट या विषयासाठी, तू नितीनजीकडे जा म्हणले. तुला परफेक्ट माणूस मी देतो. मी का तुझ्याकडे, मग तुम्ही बोला म्हणलं मी नितीनजींना. त्याला म्हणलं तुझं ऐकत नाहीत का, मला माहिती आहे म्हणे तुझ्यावर नितीनजीचं किती प्रेम आहे, तुला नाही म्हणू शकत नाही. कारण साहेब आठवतं तुम्हाला, आपण एकदा विमानामध्ये नागपूरहून अमरावतीला चाललो होतो. सुधीर देवळकर, तुम्ही, मी आणि देवेंजी होतो. साहेब म्हणले देवेंजींना, आता आरोतर बोलतात ते एकमेकाला खाजगीमध्ये सोडून द्या. देवेंद्र तुला माहिती आहे का म्हणे. देवेंजी म्हणून काय, अभिमन्यू माझा कार्यकर्ता आहे. हो सर तुमचंच आहे म्हणे. देशामध्ये अख्ख्या भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा भाग्यवान कार्यकर्ता आहे की जेवढं देवेंजी प्रेम करतात तेवढं नितीनजी प्रेम करतात. त्यामुळे साहेबांनी म्हणलं की तू नितीनजींना घेऊन जा मुळी टाकायला, आणि त्यांच्यासारखं शिवहात करता म्हणले मुळी टाकायला. त्यामुळं साहेब आपण आलात, मी शब्दच नाहीत माझ्याकडे. खरंच माझी बायको पण येणार होती तुम्हाला बोलायला, कारण तुम्ही म्हणला होतात की बाबा घर बांध, किती दिवस किराच्या घरात राहणार आहेस म्हणून. ती म्हणले साहेब घरी घेऊन या. म्हणलं साहेबांनी म्हणलं की डबा तू दे, मी डबा वाटत खातो. तिला शब्द दिला तुम्हाला डबा दिला, डबा खावा लागेल जाताना वाटांनी, तेवढं जे दिलाय ते. अशा पद्धतीचे नितीनजीचं आमचं घरचं नातं आहे. खूप प्रेम मला नितीनजींनी दिलेलं आहे. हे आमचं प्रेम काय आजचं नाही आहे, 30 वर्षापासूनचे संबंध आहेत. त्यामुळे नितीनजी आज आले, मला अमोलचं मी आभार मानेल. मला ठेंग साहेब म्हणले नितीनजी येणार नाही, त्याला बिहारला जायचं आहे, त्याच्यामुळे बाकीचे कार्यक्रम आहे. मी म्हणलं नितीनजी नाही तर मी घरी येऊन बसेल, साहेबाला यावंच लागलं माझ्यासाठी. अमोल म्हणला साहेब तुमच्या प्रेमाखातर येणार आहेत. आणि अमोल आमचा वकील तिथं भारी आहे, त्यामुळे अमोलचं मी आणि जाहीर आभार मानतो की त्यांनी माझी वकिली त्या ठिकाणी केली. काय फीस असेल तर सांगा, तेवढी फीस पण देऊन टाकू अमोल तुम्हाला. पण या निमित्तानं साहेब आपलं मी मनातून स्वागत करतो. माझ्याकडे शब्द नाहीत आभार मानायला, पण औपचारिक आभारही मानतो. कारण तुमचा बिहारचा कार्यक्रम आहे, तुमचा खासदार महोत्सवाचा कार्यक्रम चाललेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आलात साहेब. पण मी एक तुम्हाला आवर्जून सांगेल, व्यासपीठातील सगळ्या नेत्यांना, सहकार मंत्री महोदय, किल्लारी कारखाना हे देशातलं एकमेव उदाहरण आहे. अनेक कारखाने लिक्विडेशनमध्ये निघाले, काय चालवायला दिले, काय विकत घेतले गेले, पण हा कारखाना आजही सहकारामध्येच आहे, आजही शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवलेला आहे. त्यामुळं हे बंद पडलेलं युनिट सहकारामध्ये चालू होण्याचं
हे राज्यातलं नाही देशातलं पहिलं उदाहरण आहे. मी या निमित्तानं आवर्जून सांगेल. आणि सगळ्याच्या आशीर्वादानं हे सगळं घडतं आहे. त्यामुळं हे सगळं घडत असताना आज आमचे शेतकरी खुश आहे. शेतकऱ्याच्यामध्ये किती आनंद आहे सांगू शकत नाही, कारण शेतकऱ्याच्या चुलीचा धूर आणि या चिमणीचा धूर ह्याचं नातं आहे. किल्लारी कारखाना आमचा शेतकरी काय म्हणतो, साहेब 100-200 कमी द्या, पण किल्लारीला. त्यामुळं या कारखान्याचं सुरू होत असताना साहेब मला खूप आनंद होतो की आज निळकंठेश्वराच्या नावाने हा कारखाना चालू झाला आहे. नाव बदललं आहे, मॅनेजमेंट बदललं आहे, मशिनरी बदलली आहे. 80% मशिनरी जवळपास नवीन आहे. त्यामुळे हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये चांगला चालेल हा विश्वास तुम्हाला शेतकऱ्यांना मी या निमित्तानं देतोय. खरं तर आता नितीन जे आलेत म्हणजे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्षाखाली बसायचं आणि झोपून निघून जायचं असं कसं शक्य आहे? मागितल्याशिवाय कसं जमल? आणि कल्पवृक्ष मागेल ते देतो असं म्हणतात. त्यामुळे मागणारं तर आहे होतच. आणि नितीनजी मला मागायला आचारसंहिता नाही, तुम्हाला द्यायला आचारसंहिता नाही. या ठिकाणी एक ग्रामीण भाग आहे. हे अधिकाऱ्यांनी एवढं डोकं खाल्ले आचारसंहितेच्या नावानं की काय सांगावं. हे IAS IPS अधिकाऱ्याचं काय होतं? आचारसंहिता आचारसंहिता कुठं आहे? नगरपालिका क्षेत्रात आहे. आचारसंहिता कुठं आहे? नगरपंचायतला आहे. अरे हे जिल्हा परिषद आहे, हे ग्रामपंचायत आहे. इकडे काय संबंध आचारसंहितेचं? त्यामुळे मी मागणार आहे, तुम्हाला घोषणा करायची साहेब. मी आपल्याकडे आलो होतो परवा. आज लातूर शहराची गरज आहे. आउटर रिंग रोडची आवश्यकता आहे लातूरला. कारण लातूरचा प्रॉब्लेम जर काय असेल सर, तर फक्त आणि फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. औशावरून गेले की छत्रपती चौकात अडकतो, पुढे गेले की राजीव चौकात अडकतो, पुढे गेले की चौकात अडकतो, पुढे इकडून गेले की बिहारला अडकतो, तिकडे गेले की पुन्हा रेणापूर नाक्याला अडकतो. त्यामुळे स्वर्गीय विलासरावजी मुख्यमंत्री असताना त्यांनी आउटर रिंग रोड मंजूर करून ठेवला आहे. 48 किलोमीटरचं लँड ॲक्विजिशन झालं आहे आणि ते पैसे पण दिलेत. आता राहिले 12 किलोमीटर. या 12 किलोमीटरचं ॲक्विजिशन करायला तुम्ही सूचना केलेली आहे. ती सूचना मी राज्याला पण दिलेली आहे. आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी राज्याला सांगितलं आहे की बाबा साहेबांनी सांगितलं असं म्हणून की 12 किलोमीटरचं आम्ही ॲक्विजिशन करतो आणि पूर्ण 60 किलोमीटरचा जो परिघ आहे हा तुम्हाला नॅशनल हायवेला आम्ही देतो आणि तुम्ही डेव्हलप करून द्या. कारण चारी कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेची आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आहे. एवढं पत्र घ्यावं विनंती करतो आपण. साहेबांनी शिफारस मागितली राज्याची, मी मंत्र्याची नाही मुख्यमंत्री शिफारस दिली आहे तुम्हाला आता डायरेक्ट. त्यामुळे यावर आपण कारवाई करावी आणि लातूरकरांचा प्रश्न मिटवावा एवढी विनंती तुम्हाला मी जाहीरपणे करणार आहे. साहेब याचबरोबर या ठिकाणी आशिव गाव आहे, मोठं गाव आहे. आता हा जो रोड आहे आशिव मातोळा किल्लारी इथून नणंदला जातो रस्ता निलंग्याला निघतो. हा रस्ता आपण ADBतून 450 कोटी रुपयाचा रस्ता केलेला आहे. हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता होतोय. त्यामुळे कंजक्शन होणार आहे आशिवला. कारण जाणारी वाहतूक भैया निलंग्यावर जाणार इकडून जाणार, साहेब तुमच्याकडून येणारी वाहतूक इकडून जाणार. त्यामुळे आशिवला कंजेशन होणार आहे आणि आशिवला उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. जनतेची मागणी आहे आणि आपण आदेश दिले त्यावर ठेंग साहेबांना ते करा म्हणून. माझ्याकडे कागद आहे तो अमोल तुम्हाला दिला आहे मी. त्यामुळे तोही व्हावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर अध्यक्ष, त्याचबरोबर माननीय नितीनजी मला एक आवर्जून सांगायचं आहे. संभाजी भैया पण इथं आहे. लोकांना वाटतं संभाजी भैयाचा अभिमन्यूचा पटत नाही. आमचं काहीच झालं नाही, आमचं सगळं चांगलं आहे. आमचा भेद कुठं आहे? विकासावर आहे. मी 1 कोटी आलं की 2 कोटी आणतात, मी 2 कोटी, त्यांनी 2 कोटी आलं की मी 3 कोटी आणतो. एकूण त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास करतात, मी माझ्या मतदारसंघाचा विकास करतो. कॉम्पिटिशन आमची हित आहे. लोकांना वाटतं काय कॉम्पिटिशन आहे की काय, की काही नाही आमच्यामध्ये, का दोघं मिळूनच आम्ही. पण एका बाजूवर आमचं थोडं आहे, ते बाजू विकासाची आहे. नितीनजी एक विषय आमच्यामध्ये थोडा क्लिष्ट तुम्ही सोडू शकता. लातूर गुलबर्गा रेल्वे आहे. माझं म्हणणं माझ्या मतदारसंघातून जावी, त्यांचं म्हणणं त्यांच्या मतदारसंघातून जावी. माननीय बसवराजजी पाटील साहेब आमदार असताना त्यांच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेस मल्लिकार्जुनजी त्यावेळेस रेल्वे मंत्री होते. त्यांनी पिंकबुकमध्ये नोंद करून ठेवलेली आहे लातूर, बरोबर आहे साहेब पाटील साहेब, लातूर औसा गुलबर्गा. भैयाचं म्हणणं आहे की तिकडून त्यांचं शिरोआनंदपाळ वगैरे कव्हर व्हावं. त्यांचं काय चालेल काय, मी माझ्या ठिकाणी योग्य आहे, ते त्याच्या ठिकाणी योग्य आहे. आता मार्ग तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला मार्ग पण सांगतो मी. मार्ग असा आहे, मान्य बसवराज जिल्हाध्यक्ष आहेत आता, त्यांचं माझं म्हणणं आहे की लातूर औसा किल्लारी उमरगा आळंद गुलबर्गा. कारण का हे सगळ्या MIDC कव्हर होते. लातूर MIDC कव्हर होते, औसा MIDC कव्हर होते,
ती टिकावर होते, उमरगा एमआयडी शिकवर होते, आळंद एमआयडी शिकवर होते. पण भैयाचं म्हणणं आहे माझा विकास तिकडला राहतो. माझं तुम्हाला विनंती आहे साहेब, लातूर, औसा, लांबजाना, निलंगा, कासार, शिशी, उमरगा असं केलं तरी बी काय अडचण आहे. मार्ग पण मी सांगतो. आमच्या तेवढं तुम्ही दोघाला, आम्ही दोघं तुमची सुद्धा बाहेर जातो का कधी? आयुष्यात जाणार नाही. तेवढं एकदा बसवून आम्हाला तेवढं मार्ग काढून द्या, एवढी विनंती आहे. बाकी मला माझा विकास करायचा आहे, माझ्या जनतेचा विकास करायचा आहे. खरं म्हणजे हा औसा हा प्रांत पूर्णपणे वाळवंट. मान्य बसवरावजींनी 10 वर्षामध्ये विकासाच्या पटरीवर आणला, पाया त्यांनी रचला, मी कळस करतो, तेही मान्य करतात. त्यामुळं साहेब या भागाचा विकास करत असेल तर सगळ्या या गोष्टी आपण करून द्याव्या. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण तुम्ही सांगितले मला 50 मिनिट देणार आहे, ऑलरेडी 30 मिनिट झाले. त्यामुळं तुम्ही तुमच्या सूचनेप्रमाणे मी माझा टाईम कमी करतो. आणि आपण आलात, खरं तर ऐकायला तुम्हाला मला, मी तर रोज बोलतो. आज खरं म्हणजे भाषण ठोंबरे साहेबाचं आणि साहेबाचं ऐकायला तुम्ही आलात, मला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त न बोलता आपण आलात, आपलं मनातून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.